ठेकेदार, आर्किटेक्ट आणि अधिकाऱ्यांनी मिळून घातला पालिकेच्या तिजोरीवर कोट्यवधींचा डल्ला. तक्रार देऊनही कार्यवाही टाळाटाळ. चिंचवडच्या लिंक रोड उड्डाणपुलाखाली सिव्हिल वर्कचे 9,50,00,000 रुपयांचे काम सुरू आहे. पण ठेकेदार व आर्किटेक्टने केलेले सादरीकरण आणि प्रत्यक्ष केलेले काम यात पूर्णपणे तफावत आहे. प्रत्यक्षात तपशिलानुसार काम केलेले नाही. संबंधित ठेकेदाराला 2 वर्षात काम पूर्ण करायचे होते, परंतु 2 वेळा मुदतवाढ देऊनही काम न करताही ठेकेदाराने कोट्यवधींची बिले अदा केली आहेत. त्यामुळे ठेकेदार व आर्किटेक्ट आणि अधिकाऱ्यांनी मिळून पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे, असा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला आहे. यावेळी महापालिका भवनातील पत्रकार कक्षात झालेल्या परिषदेला सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रकाश जाधव, काशीनाथ नखाते, ब्रह्मानंद जाधव, सुरेश भिसे, सयाजी भादिगरे, सचिन पवार आदी उपस्थित होते. मारुती भापकर म्हणाले, चिंचवड लिंक रस्त्यासमोरील यशोपुरम सोसायटी, संत गार्डन, साई ग्रेस सोसायटी समोर पुलाखाली सिव्हिल वर्कचे 9,50,00,000 खर्चाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने व आर्किटेक्टने केलेले सादरीकरण आणि प्रत्यक्ष केलेले काम यात पूर्णपणे तफावत आहे. प्रत्यक्ष तपशिलानुसार काम करण्यात आलेले नाही. 2018ला कामाची निविदा काढण्यात आली, मात्र 2022 पर्यंत जुन्या आराखड्यानुसार ठेकेदाराने काम करून कोट्यवधींची बिले घेतली आहेत. निविदेतील मंजूर आराखड्यानुसार काम न करताही संबंधित ठेकेदाराला बिले अदा करण्यात आली. बोगस सल्लागार, आर्किटेक्ट, ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातला आहे. दरम्यान वास्तुविशारद हार्दिक के पांचाळ यांनी महापालिकेत केलेल्या सर्व निविदा प्रक्रियेची कामे केलेली आहेत. त्या खोट्या निविदांच्या अंतर्गत केलेली कामे असून पांचाळ ज्या निविदांमध्ये सामील आहेत त्या सर्व निविदांची सखोल चौकशी करून या प्रकरणात दोषी अधिकारी, ठेकेदार, आर्किटेक्ट यांच्यावर फौजदारी कार्यवाही करा, अशी मागणी भापकर यांनी केली. आता पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांवर आयुक्त काय कार्यवाही करणार याकडे पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.